नमस्कार, मी सिद्धांत. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आजचा हा व्हिडिओ 12th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉवर आधारित तुमच्या नोटबुक मधला पेज नंबर 216 वरचा क्वेश्चन नंबर 9.2 पाहणार आहोत. बघा, या क्वेश्चन मध्ये किर्चॉफचा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉचं ऍप्लिकेशन आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना साइन कसं कन्वर्ट होतं पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे, तरी काही अडचणी असतात. तर ते समजून घेण्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्याआधी आपण किर्चॉफचा फर्स्ट लॉ काय म्हणतो आणि सेकंड लॉ काय म्हणतो त्याबद्दल आपण थोडक्यात पाहू. बघ, किर्चॉफचा फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला, ऍट एनी जंक्शन द इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट याचं जर सम आपण केलं तर ते सम काय येतं, इक्वल टू 0. म्हणजे इथे एक आपण लूप घेतलेला आहे, एक जंक्शन घेतलेला आहे. या जंक्शनवर करंट I1 काय इन येतोय, करंट I5 काय तो पण काय होतोय इन येतोय, करंट I3 पण काय आहे जंक्शनला इन येतोय, इनकमिंग करंट. तर नेहमी इनकमिंग करंट काय घ्यायचा आहे आपल्याला, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे ऍट एनी जंक्शन. आणि आउटगोइंग करंट कुठला आहे, तर हा I2 करंट आणि I4 करंट काय आहे, आउटगोइंग आहे. मग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ नुसार इनकमिंग करंट आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि आउटगोइंग करंट काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणून इथे काय लिहिलं आपण, I1 प्लस I3 प्लस I5. म्हणजे इनकमिंग जे करंट आहे त्याचं आपण ऍडिशन घेतलं आणि निगेटिव्ह साइन कोणाला लावलं, जे आउटगोइंग करंट आहेत I4 अँड I2 ला आपण निगेटिव्ह साइन वापरलेला आहे आणि त्याचं सम केलं आणि ते इक्वल टू 0 केलं. बघा, नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये काय केलेलं आहे, फक्त ह्या वरच्या इक्वेशनची रिअरेंजमेंट केलेली आहे. इनकमिंग करंट एका साइडला इक्वल टू मध्ये साइन दिलं आणि आउटगोइंग करंट काय केलं, अदर साइडला लिहिलं. तर हे फर्स्ट किर्चॉफ्स लॉ मध्ये आपण शिकलो. सेकंड लॉ महत्वाचा आहे, कारण सेकंड लॉ अशा प्रकारच्या इक्वेशन मध्ये ऍप्लिकेशन करताना आणि तुम्हाला करंट फाइंड करताना काय होतो, हेल्पफुल होतो. बघा, सेकंड लॉ काय सांगतो, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्सेस फॉर ऑल कंपोनंट्स. कंपोनंट्स म्हणजे काय, आपण जे सर्किट मध्ये रेजिस्टन्स वगैरे वापरणार आहोत ते कंपोनंट्स, आणि त्याच्या भोवती असणारं पोटेन्शियल डिफरन्स ह्याचं काय, अल्जेब्रिक सम. म्हणजे काय करायचं आपल्याला, ऍडिशन घ्यायचं आहे. म्हणजे बघा, इथे कंपोनंट काय आहे, हे 12 ओहमचं रेजिस्टन्स आहे, इथे 12 ओहमचं रेजिस्टन्स आहे, हे पण रेजिस्टन्स आहे, हे पण रेजिस्टन्स आहे. म्हणजे ते काय झाले, कंपोनंट झाले. त्याच्या भोवती असणारं पोटेन्शियल डिफरन्स त्याचं सम प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय, आपण बॅटरी वगैरे जे लावलेलं आहे त्याच्या भोवतीचं जे पोटेन्शियल असेल त्या सगळ्याचं आपल्याला ऍडिशन घ्यायचं आहे. पण हे सगळं कुठं, क्लोज्ड लूप मध्ये, क्लोज लूप मध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. बघा, वाचून अंडरस्टँडिंग होत नाही, आपल्याला काही डायग्राम्स थ्रू ते पाहावं लागेल. बघा, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल कंपोनंट्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ईएमएफ. बघा, मी एक सर्किट घेतलेलं आहे आणि ते सर्किट आपल्याला साइन कन्व्हेन्शन समजून घ्यायचं आहे आणि हे काय आहे त्याची मांडणी कशी करायची आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, सिंपल काय केलं, मी एक बॅटरी घेतलेली आहे आणि त्याच्या भोवती रेजिस्टन्स लावलेला आहे. हे सर्किट इथे आहे, एक बॅटरी आहे आणि एक रेजिस्टन्स आहे. फरक पण आहे यामध्ये. काय फरक आहे, मी कशा प्रकारे सुरुवात करतो, क्लॉकवाईज सुरुवात करतो का अँटी क्लॉकवाईज सुरुवात करतो. म्हणजे आपण पाथ कोणता निवडतोय त्या पाथवर आधारित या सेकंड लॉ मध्ये वापरले जाणारे साइन कशासाठी, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंपोनंट आणि ईएमएफ यांचं साइन काय आहे, डिपेंड आहे. किर्चॉफ्स आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्यावेळी तुम्ही जो पाथ निवडलेला आहे एखाद्या सर्किट मध्ये, त्याच पाथ मध्ये जर करंट असेल
म्हणजे आपण असं क्लॉकवाईज जातोय आणि करंट पण क्लॉकवाईजच जात असेल, अशा वेळी त्या कंपोनंट भोवतीचं म्हणजे रेजिस्टन्स भोवतीचं ईएमएफ काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. त्या कंपोनंट भोवतीचं पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो काय घ्यायचा आहे, आपल्याला निगेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे बघा फर्स्ट सर्किट मध्ये मी ते करून दाखवलेलं आहे. एक कंपोनंट रेजिस्टन्स घेतला, आपल्याला हे ओहम्सनच 9th स्टँडर्डलाच आपण शिकलो की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर्स काय असतं, I इंटू आर असतं. किर्चॉफ्सनं आपल्याला ते एका लूप मध्ये कसं लावायचं त्यासाठी आपल्याला हा सेकंड लॉ दिलेला आहे. तर इथे बघा एक बॅटरी आहे, एक रेजिस्टन्स आहे, मी काय ठरवलेलं आहे, मला अशा प्रकारे जायचं आहे. कसं, इकडून मी असं जाणार असं. तर आपण त्यासाठी काय करू, एबीसीडी इथे मांडणी करू. ए बी सी आणि डी. आता कन्फ्युजन न टाळता आणि क्लॅरिटी येण्यासाठी आपण जो पॉइंट निवडलेला आहे त्या कुठल्याही एका पॉइंट पासून आपण स्टार्ट करू शकतो. बघा किर्चॉफ काय म्हटला साइन कन्व्हेन्शन मध्ये, ज्या दिशेमध्ये करंट आहे आणि त्याच दिशेमध्ये तुम्ही पाथ जर निवडला असेल करंटच्या डायरेक्शन मध्ये, तर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस कंपोनंट हा काय असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे बघा मी पाथ कसा निवडला, क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि माझ्या करंटचं डायरेक्शन सुद्धा माझ्या पाथ कडेच आहे, म्हणजे मी पण असाच जाणार आहे आणि करंट पण याच दिशेमध्ये जातोय. तर ह्याच्या भोवतीचा या रेजिस्टन्स भोवती होणारा पोटेन्शियल ड्रॉप मला निगेटिव्ह मांडावा लागेल. म्हणून पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स, इथल्या रेजिस्टन्सच्या भोवती असणारा पोटेन्शियल ड्रॉप बघा मी व्ही आर म्हणून दाखवलेला आहे, तो काय घेतला मी, निगेटिव्ह आय इंटू आर, निगेटिव्ह आय आर. मग आपल्याला एक गोष्ट कळाली, हा जो सेकंड लॉ आहे त्याच्यामधला पोटेन्शियल ड्रॉप मी काढला, कशा भोवतीचा, कंपोनंट भोवतीचा. काय आहे पोटेन्शियल ड्रॉप, फक्त आय आर. पण एका क्लोज लूप मध्ये मला साइन द्यायचे आहेत, तर मी साइन काय देणार आहे, साइन कन्व्हेन्शन नुसार किर्चॉफने काय सांगितलं, क्लॉकवाईज असेल आणि करंट पण त्याच दिशेत असेल तर तुम्ही करंट साइन काय वापरा, निगेटिव्ह वापरा. ते निगेटिव्ह साइन मी इथे वापरलेला आहे. मग आता जेव्हा आता किर्चॉफने दुसरं पण सांगितलेलं आहे, अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ. मग अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ कसं, जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाणार असू, बघा माझ्या आपल्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. जर ह्याच्या भोवतीचा पोटेन्शियल ड्रॉप कसा घ्यायचा, करंट ज्या दिशेत मी पण त्याच दिशेत जातोय तर निगेटिव्ह लावणार. आता बॅटरीवर आलो, बॅटरीवर आल्याच्या नंतर काय करणार, ज्या दिशेमध्ये मी चाललोय, ज्या दिशेमध्ये मी जात आहे, जर मी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय तर या बॅटरीचं ईएमएफ मी काय करणार, पॉझिटिव्ह घेणार. बघा कन्फ्यूज होऊ नका, कंपोनंट भोवतीचं जे ईएमएफ आहे करंटच्या डायरेक्शन मध्ये आपण जातोय आणि करंटचं डायरेक्शन आणि आपलं डायरेक्शन सेम असल्यामुळे आपण निगेटिव्ह लावणार कंपोनंट साठी. आणि ईएमएफ प्रोव्हाइड करणारी बॅटरी, तिच्यामध्ये आपण जर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असलो तर ईएमएफ काय घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. मग आता मी अप्लाय करतो अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स फॉर ऑल कंपोनंट्स. मग माझ्याकडे एकच कंपोनंट आहे, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स मी काढलं, ते काय आलं, निगेटिव्ह आय आर प्लस प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ईएमएफ. मग ईएमएफ देणारी माझ्याकडे एकच बॅटरी आहे, तिचं ईएमएफ काय आहे, ई आहे, आणि मी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात आहे, तर ईएमएफ मी काय घेतलं, पॉझिटिव्ह घेतलं. म्हणजे मी ह्याचं इक्वेशन लिहिताना मायनस आय आर प्लस ई इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो. अजून कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही काय करा, असं सिम्पली साइडला लिहून घ्या, करंटच्या डायरेक्शन मध्ये कंपोनंटसाठी सी म्हणजे कंपोनंट ठेवा लक्षात, पूर्ण नाही लिहिणार. कंपोनंटसाठी करंटच्या डायरेक्शन मध्येच मी सुद्धा जात असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे,
निगेटिव्ह, पोटेन्शियल ड्रॉप निगेटिव्ह. आणि बॅटरी भोवती ईएमएफ, ईएमएफ साठी काय करा, सिंपल लक्षात ठेवा, जर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह तुम्ही जात असाल, बघा माझं जाण्याचं डायरेक्शन फिक्स आहे, करंट या दिशेत, मी पण या दिशेत, तर निगेटिव्ह. मी या दिशेत कुठून कुठे जातोय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय, तर इकडचं सिम्बॉल, ज्या दिशेला चाललोय त्या दिशेचं सिम्बॉल ते मी लावणार ईएमएफ ला. बघा आणखीन क्लिअर समजण्यासाठी आपण डायरेक्शन रिव्हर्स करून पाहू. बघा एकच कंपोनंट, हे सर्किट आहे, डायरेक्शन मी उलट केलेलं आहे. आता हे आणि हे आपण कम्पेअर करू. मी असा जातोय, पण करंटचं डायरेक्शन कसं आहे, असं. बघा मी अँटी क्लॉकवाईज जात आहे आणि करंटचं डायरेक्शन कसं आहे, असं, इकडे, म्हणजे विरुद्ध आहे असं. तर या कंडिशनला काय झालं, कंपोनंटच्या अक्रॉस करंट असा आहे, परंतु मी कसं जातोय, या दिशेला जातोय, तर कंपोनंटच्या अक्रॉस होणारं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला IR न मिळतं, पण त्याला मी साइन काय लावणार, पॉझिटिव्ह. जेव्हा सेम डायरेक्शन मध्ये असेल निगेटिव्ह, जेव्हा अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तेव्हा पॉझिटिव्ह साइन वापरा. बघा इथं पण लिटल बिट कन्फ्युजन असतं, सेम डायरेक्शनला निगेटिव्ह वापरायचं आणि अपोजिट डायरेक्शनला पॉझिटिव्ह वापरायचं, हे फार उलट आहे. तर सिम्पली तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, करंटचं डायरेक्शन असं, माझं डायरेक्शन असं, इथे झालं प्लसचं साइन. आलं लक्षात? बघा करंटचं डायरेक्शन असं, माझं डायरेक्शन असं, उलट. तर हे फक्त मधलं प्लस चिन्ह घ्या, इथं प्लस झालं, विषय संपला. सोपं सोपं लक्षात ठेवा, कन्फ्युजन नका करून घेऊ. इथे पण आपण तसंच करू शकतो, करंटचं डायरेक्शन असं, माझं डायरेक्शन असं, क्रॉस कुठंच होत नाहीये म्हणून निगेटिव्ह, सरळ. निगेटिव्हचं साइन आपण असं दाखवतो, क्रॉस होतंय का कुठं, नाही, कुठंच क्रॉस होत नाही, मग असं. म्हणजे करंट मी जर क्रॉस झालो तर मला घ्यायचे पॉझिटिव्ह, आणि क्रॉस नाही झालो, एकाच डायरेक्शन मध्ये आहे, तर मला घ्यायचं निगेटिव्ह. कशा भोवती, कंपोनंट भोवती. आणि बॅटरीचं काय करा, इकडून तुम्ही निघालात, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललात, तर पॉझिटिव्ह साइन घ्या ईएमएफ ला. तसंच मग इथं मी अँटी क्लॉकवाईज जातोय, मी क्रॉस होतोय, तर मी साइन काय वापरणार, पॉझिटिव्ह. म्हणून इथं पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ह्याच्या भोवतीचं मी काय घेणार, IR, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नाही. आणि मग आता असं जाणार आहे, तर असा विचार करू नका की मी निगेटिव्ह कडून निघालो आणि पॉझिटिव्ह गेलो, तसं नाही. म्हणून आपण ABCD असं दिलं होतं. मी काय करणार, इथून स्टार्ट करणार, किंवा इथून स्टार्ट करणार, किंवा इथून स्टार्ट करणार, किंवा इथून स्टार्ट करणार. मग मी असा फिरून पोटेन्शियल ड्रॉप घेतला पॉझिटिव्ह. आता मी बॅटरीकडे आलो, बॅटरी कडून पॉझिटिव्ह कडून मी निगेटिव्ह कडे चाललो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह, मग मी कुठे चाललोय, निगेटिव्ह कडे चाललोय, तर ईएमएफ मी काय घेणार, निगेटिव्ह. बघा एवढं सिंपल आहे. हेच आता आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये समजून घेण्यासाठी अप्लाय करायचं आहे. बघा किर्चॉफ्स लॉचं साइन कन्व्हेन्शन जर एकदा आपल्याला व्यवस्थित समजलं तर प्रॉब्लेम आपल्याला सोडवायला फार सोपे होतात. एकदम सिंपल ट्रिकने लक्षात ठेवा, करंटचं आणि माझं डायरेक्शन अपोजिट आहे, तर क्रॉस झालं म्हणजे काय, पॉझिटिव्ह झालं. करंटचं माझं डायरेक्शन सेम आहे, तर क्रॉस कुठंच नाही झालं, म्हणजे काय झालं, साइन निगेटिव्ह झालं. ईएमएफ मध्ये काय करणार, बॅटरीच्या एका टर्मिनल कडून दुसऱ्या टर्मिनल कडे जाणार आहेत आपण, तर ज्या टर्मिनल कडे जात आहोत त्याच टर्मिनलचं काय करा, तुम्ही साइन त्या ईएमएफ साठी वापरा. इथं मी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह गेलो तर पॉझिटिव्ह वापरणार, तर या कंडिशनला काय झालं, पॉझिटिव्ह कडून मी निगेटिव्ह कडे गेलो तर ईएमएफ ला काय दिलं, मी निगेटिव्ह साइन दिलं. बघा पॉझिटिव्ह कडून मी निगेटिव्ह कडे गेलो, अँटी क्लॉकवाईज मध्ये असं गेलो इथे. तर बघा तुम्हाला किर्चॉफ्स लॉ बद्दल
आणि ह्या साइन कन्व्हेन्शन बद्दल नक्कीच क्लॅरिटी झाली असेल. नसेल झाली तर आपण पुन्हा यावरती एखादा आणखी व्हिडिओ बनवू. आपण तुर्तास काय करू, पुस्तकामधला पेज नंबर 216 वरचा क्वेश्चन नंबर 9.2 आपण काय करू, सॉल्व्ह करू. मला हे स्वतःलाच पुसावं लागणार आहे. डोरेमॉनचं गाणं आहे, पण डोरेमॉन सारखं एखादं गॅजेट नाही माझ्याकडे की हे पुसावं लागेल. 2 मिनिटं थांबा, पुसून आपण लगेच प्रॉब्लेम स्टार्ट करू. तर चला क्वेश्चन पाहून घ्या. क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे, आपल्याला 2 बॅटरीज दिलेल्या आहेत. क्लोज्ड लूप आहे, म्हणजे आपण किर्चॉफ्स इथे लावू शकतो. पहिल्या बॅटरीचं पोटेन्शियल 7 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओम. सेकंड बॅटरीचं ईएमएफ आपल्याला 13 व्होल्ट दिलेला आहे आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 2 ओम. आणि आपल्याला या पॅरलल अरेंजमेंट मध्ये बॅटरी कशा लावलेल्या आहेत, पॅरलल अरेंजमेंट मध्ये त्याच्या अक्रॉस एक आपल्याला रेजिस्टन्स लावलेला आहे जे आहे 12 ओम. तर बघा, डायरेक्टली आपण किर्चॉफ्स लॉ अप्लाय करण्याआधी जे इंटरनल रेजिस्टन्स आहेत ते थोडस साईडला लिहून घ्यायचे, किंवा एक्झाम मध्ये जरी आलं तर इथेच आपण काय करायचं, हे 1 ओहमचं रेजिस्टन्स काय करायचं, दाखवायचं. का बरं? कारण किर्चॉफ्स लॉ आपल्याला स्पष्टपणे सांगतो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल ड्रॉप फॉर ऑल कंपोनंट्स. म्हणजे ऑल कंपोनंट्स म्हणजे बॅटरीच्या बाहेरच रेजिस्टन्स फक्त आपल्याला वेगळं करायचं आहे, कंपोनंट मध्ये घ्यायचं असं नाही. इंटरनल रेजिस्टन्स जे असेल ते सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स जे आपण जनरली करतो, या आधीच्या लूप मध्ये आपण जसं घेतलं त्याच प्रकारे इंटरनल रेजिस्टन्सला सुद्धा ट्रीट करायचं आहे. तर बघा, सेकंड डायग्राम मध्ये मी इंटरनल रेजिस्टन्स काय केलेलं आहे, स्पेशली बाजूला काढून दाखवतो. आपण रेजिस्टन्स कशा प्रकारे, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स बाजूला कसं लिहून घेतलं ते आपण पाहिलं. आता आपण तर चला इंटरनल रेजिस्टन्सची अरेंजमेंट सर्किट मध्ये कशी केलेली आहे ते मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण फायनली आपण जे किर्चॉफ्स लॉ सेकंड लॉ शिकलो तो अप्लाय करायचं बघू. बघा, तरी समजण्यासाठी मी थोडक्यात हे लिहिलेलं आहे. आपण जे आता स्ट्रिक बनवली, क्रॉस मध्ये जाताना कसं साइन वापरायचं आणि करंटच्या डायरेक्शन मध्ये जाताना कसं साइन वापरायचं ते मी इथे लिहिलेलं आहे. बघा, क्वेश्चन मध्ये करंट I1 पासून आपण जर निघलो, म्हणजे 7 व्होल्टच्या बॅटरी पासून निघलो, तर तसं निघण्याऐवजी आपण काय करू, पॉइंट ए वरून ए टू ई, ई पासून एफ, एफ पासून बी. इथं संपलं का सर्किट? नाही, मध्ये बॅटरी आहे. परत मला त्याच पॉइंटवर यायचं आहे, बी पासून ए वर. म्हणजे मी कसं जाणार आहे, ए पासून ई कडे, ई कडून एफ कडे, एफ कडून बी कडे आणि बी कडून परत ए कडे. आता आपण जे पाहिलं की आता मी माझं डायरेक्शन निवडलेलं आहे, असं या डायरेक्शन मध्ये मी जाणार आहे. म्हणजे करंटच्या डायरेक्शन मध्ये जातोय का करंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये त्याला क्रॉस करून जातोय हे कळणं महत्वाचं आहे. आता हे ब्लू कलर मध्ये मी जे केलेलं आहे ते माझं डायरेक्शन आहे आणि हे करंटचं डायरेक्शन आहे. कंपोनंट आला आपला, कंपोनंट कोणता, 12 ओहम रेजिस्टन्स. किर्चॉफ्सने काय सांगितलं, अक्रॉस कंपोनंट्स जर डायरेक्शन ऑफ करंट आणि आपलं डायरेक्शन जे आपण लूप मध्ये घेतलेलं आहे ते जर सेम असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तिथलं पोटेन्शियल ड्रॉप निगेटिव्ह मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, त्या 12 ओहम रेजिस्टन्सच्या भोवती क्रॉस केलं. क्रॉस क्रॉस म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, पॉझिटिव्ह पोटेन्शियल ड्रॉप. मग बॅटरी 1 मधून म्हणजे ईएमएफ 1 मधून करंट येणारा I1 आहे, बॅटरी 2 मधून येणारा करंट 2 आहे. हे झालं जंक्शन. म्हणजे किर्चॉफ्सच्या फर्स्ट लॉ नुसार
इनकमिंग करंट आपल्याला प्लस घ्यायचा आहे आणि आउट गोईंग करंट आपल्याला काय घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. तर येणारा करंट आणि जाणारा करंट म्हणजे इथून पुढचा सी पासून ई कडे येणारा करंट काय असेल, I1 प्लस I2. म्हणून इथं काय आलेलं आहे, I1 प्लस I2. म्हणजे 12 ओहम रेजिस्टन्स मधून I1 प्लस I2 एवढा करंट जाणार आहे आणि मी चूज केलेलं डायरेक्शन जे मी असं जात आहे ते करंटच्या डायरेक्शन मध्येच आहे, म्हणजे क्रॉस कुठेच होत नाही. मग क्रॉस होत नाहीये म्हणल्यास डायरेक्शन कसं सेम आहे, तर मी त्याला साइन काय देणार, निगेटिव्ह डायरेक्शन देणार. माझं डायरेक्शन आणि करंटचं डायरेक्शन काय आहे, सेम आहे, म्हणून मी काय देणार आहे, त्याला निगेटिव्ह साइन देणार आहे. म्हणजे माझा करंट किती आहे, मायनस I1 प्लस I2 आणि कंपोनंट कोणता, 12 ओहम रेजिस्टन्स. बघा, ए पासून ई पर्यंत येईपर्यंत कुठलाही कंपोनंट नव्हता. ई पासून एफ कडे जाताना मला 12 ओहम रेजिस्टन्स हा कंपोनंट आला. आता एफ पासून बी पर्यंत जाताना एकही कंपोनंट नाही आणि बी पासून ए कडे जातानाही मला कंपोनंट दिसत नाही, पण इंटरनल रेजिस्टन्स मी लिहून घेतलेला आहे इथे. म्हणून आपल्याला वेगळं इंटरनल रेजिस्टन्सचे सर्किट काय करायचं आहे, दाखवायचं आहे सर्किट मध्ये. म्हणजे मी ए पासून ई पर्यंत आलो, ई पासून एफ पर्यंत आलो, 12 ओहमचा कंपोनंट घेतला, पुन्हा बी पर्यंत आलो, बी पासून इकडे येताना मला 1 ओहम रेजिस्टन्स सुद्धा लागतं आणि मी इथून करंटचं डायरेक्शन असं घेतलेलं आहे, म्हणजे इथं पण डायरेक्शन असंच असणार आहे. माझं डायरेक्शन आणि करंटचं डायरेक्शन सेम आहे, म्हणून इथे सुद्धा मी काय करणार, निगेटिव्ह साइन वापरणार. फक्त इथून जाणारा करंट काय असेल, I1, कारण I2 करंट इकडे निघून जाईल या बॅटरीकडे. जसा या बॅटरीतून आउट झाला तसा इथे इन सुद्धा होईल. म्हणजे इथून येणार I1 आणि I2 पैकी I2 इकडे गेलं तर उरलेला I1 करंटच इकडे येणार. I1 करंट 1 ओहम रेजिस्टन्स या कंपोनंट मधून जाणार, म्हणून मी आणखीन एकदा काय लिहिणार, -1 इंटू I1. आता ही निगेटिव्ह मी पुढे दिलेला आहे. मग आता मी बॅटरी पर्यंत आलो, आता कंपोनंट नाहीये हा. किर्चॉफ्सनं कंपोनंट बद्दल सांगितलं होतं की सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घ्या, पण ईएमएफ बद्दल काय सांगितले बघा, जेव्हा आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातो, तर कुठे जातोय मी, पॉझिटिव्ह कडे जातोय, तर ईएमएफ काय घेणार आहे मी, पॉझिटिव्ह. म्हणजे काय आलं, +7. आता मी पोहोचलो ए वर, म्हणजे माझा लूप काय झाला, कंप्लीट झाला. म्हणून किर्चॉफ सेकंड लॉ क्लोज्ड लूप वर अप्लाय आहे, ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आता लूप संपला, मी इक्वल टू काय करू शकतो, 0, इक्वल टू मी 0 केलं. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला दुसरा एक लूप निवडावा लागेल, कारण I1, I2 2 व्हेरिएबल आलेले आहेत, आपल्याकडे एकच इक्वेशन आहे. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल आणि I1, I2 जर काढायचा असेल तर आपल्याला 2 इक्वेशन लागतील. तर दुसरं इक्वेशन काढण्यासाठी तो कंपोनंट जिथे येईल तिथे मी काय करतो, त्या लूप मध्ये किर्चॉफ्स लॉ लावून दुसरे एक इक्वेशन तयार करू शकतो. तर सेकंड ह्याच्यामध्ये आपण काय करू, या सी पॉइंट पासून स्टार्ट करू, इथून जाऊ आणि असं येऊ. म्हणजे काय केलं मी, परत माझं डायरेक्शन मी इथे लिहितो. सुरुवातीला आपण मोठ्या लूप साठी पण असंच घेतलं होतं, सेकंड लूप साठी पण असंच घेऊ. आता सी पॉइंट पासून मी स्टार्ट करणार आहे, सी टू ई, ई टू एफ, एफ टू डी आणि डी टू परत सी. बघा, सी पासून ई कडे, ई कडून एफ कडे, एफ कडून डी कडे आणि डी कडून परत सी कडे. बघा, लक्षात येते, अत्यंत सोपं आहे. आता सी पासून इथे जाणारा करंट आपण आधीच काढून घेतलेला आहे, I1 प्लस I2 आहे.
हा करंट 12 ओहम एवढ्या कंपोनंट म्हणजे तो काय आहे रेजिस्टन्स आहे त्या 12 ओहम रेजिस्टन्स मधून जातोय. आमचं डायरेक्शन अगेन सेम आहे, क्रॉस होत नाहीये. म्हणजे मी डायरेक्शन ला साइन काय देणार, त्या पोटेन्शियल ड्रॉपला निगेटिव्ह देणार. म्हणजे निगेटिव्ह I1 प्लस I2 इंटू 12 ओहम रेजिस्टन्स. लूप संपला नाही. मी ई पासून एफ पर्यंत आलो, एफ पासून डी पर्यंत गेलो, डी पासून पुढे नाही जायचंय मला, डी पासून मला सी कडे यायचं आहे. तर सी कडे येताना परत एक दुसरा कंपोनंट लागला जे की इंटरनल रेजिस्टन्स आहे सेकंड बॅटरीचं 2 ओहम. तर इथे सुद्धा माझं डायरेक्शन करंटच्या डायरेक्शन मध्येच आहे, म्हणून मी काय करणार त्याला निगेटिव्ह. का क्रॉस होतंय का, लक्षात कधी पण विचार करा, क्रॉस होतंय का. क्रॉस होत असेल तर पॉझिटिव्ह, क्रॉस जर होत नसेल तर निगेटिव्ह. म्हणजे काय, निगेटिव्ह 2 इंटू I2. बघा 2 ओहम रेजिस्टन्स दिलेला आहे आणि करंट काय आहे I2 आहे. आता रेजिस्टन्स असे कंपोनंट संपले. आता मी काय आलो ईएमएफ कडे आलो. ईएमएफ बद्दल किर्चॉफ्स लॉ काय म्हणतो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाताना तर पॉझिटिव्ह घ्या. इथे निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह कडे गेलो तर मी काय करणार, पॉझिटिव्ह घेणार. तर पॉझिटिव्ह 13 व्होल्ट इज इक्वल टू 0. बघा हे मला सेकंड इक्वेशन मिळालं. आता दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी असे मॅथमॅटिक्स मध्ये आपण जसं लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी अरेंजमेंट करतो तशा प्रकारचीच अरेंजमेंट इथे सुद्धा करावी लागते. बघा फर्स्ट इक्वेशनला आपण थोडस रिअरेंज करून लिहू शकतो. कसं करू, हा जो कॉन्स्टंट आहे तो आपण एका साईडला घेऊ शकतो आणि बाकीचं सगळं या साईडला ठेवा. म्हणजे इक्वेशन 1 कसं होईल, मायनस इन ब्रॅकेट 12 ला आपण समोर लिहू, मायनस 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 पुन्हा मायनस मध्ये I1 इज इक्वल टू 7 ला काय करणार आहे मी इकडे घेऊन जाणार आहे. 7 पॉझिटिव्ह आहे तर तिकडे जाऊन काय होणार आहे निगेटिव्ह 7. ही माझं इक्वेशन नंबर 1. नाही तर अजून आपण इथे साइन काय करू शकतो, सगळ्यांचे चेंज करू शकतो. सगळ्यांचे साइन काय आलेले आहेत, निगेटिव्ह 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 साइन आलेले आहेत. तर आपण काय करू, हे पॉझिटिव्ह लिहून घेऊ. म्हणजे 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 ब्रॅकेट क्लोज प्लस I1 इज इक्वल टू 7. बघा वरी सगळं निगेटिव्ह होतं म्हणून मी काय केलं, सगळ्यांना निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं आणि पॉझिटिव्ह लिहिलं. ह्याला इक्वेशन नंबर देऊ 3. एक इक्वेशन मला मिळालं. त्याच प्रकारे आपलं हे जे सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं होतं त्याला सुद्धा अशाच प्रकारचे अरेंजमेंट करू. 13 हा कॉन्स्टंट काय करू त्या साईडला घेऊ, बघू काय होतंय. बघा 12 ला अगेन पुढे लिहितो मी, मायनस 12 I1 प्लस I2 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 निगेटिव्ह 2 I2 आणि हे 13 तिकडे गेल्याच्या नंतर काय होतील, निगेटिव्हचे 13 होतील. बघा परत या इक्वेशन मध्ये सगळं निगेटिव्ह 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 आलेलं आहे. आपण ह्याला पॉझिटिव्ह करून घेऊ. 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 प्लस 2I2 इज इक्वल टू 13. हे मी इक्वेशन नंबर करतो 4. बघा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ही दोन इक्वेशन आपल्याला एक्झॅक्टली मॅथमॅटिकल इक्वेशन सारखे आलेले आहेत, ज्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. आता इथून पुढचं तुम्हाला माहिती आहे, सारखं सारखं कंपोनंट म्हणजे कुठलाही एक आपल्याला जर कॅन्सल करता आलं तर आपलं इक्वेशन काय होतं, सोपं होतं. तर या 2 इक्वेशनला आपण ऑब्झर्व केलं तर इकडे तर 12 I1 प्लस I2 हा ब्रॅकेट आणि या 4th इक्वेशन मध्ये पण 12 I1 प्लस I2 हा ब्रॅकेट काय आहे, सेम आहे.
इथे I1 आहे आणि हे 2I2, 7 आणि 13. म्हणजे जर मी इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 जर मायनस केलं तर हा एवढा जो कंपोनंट आहे तो काय होईल, कॅन्सलेशन होईल. म्हणजे इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 मी काय करणार आहे, मायनस करणार आहे. बघा थोडस लक्ष द्या, व्यवस्थितपणे समजेल तुम्हाला. आपण इथेच करून घेऊ. या 12 प्लस इन ब्रॅकेट I1 प्लस I2 त्याच्यामधून हे मायनस होईल, म्हणजे हे पूर्णपणे काय होईल, कॅन्सल होईल. उरलं काय, 2I2 मायनस सबस्ट्रॅक्शन करतोय आपण, सबस्ट्रॅक्शन मुळेच हे दोन ब्रॅकेट कॅन्सल झाले. 2I2 मायनस I1 इज इक्वल टू 13 मायनस 7. 13 मायनस 7 म्हणजे मला काय मिळते इथं, 13 मायनस 7 म्हणजे 6. 2I2 मायनस I1 इज इक्वल टू 6 मला मिळालेला आहे. म्हणजे शॉर्ट मध्ये मला इक्वेशन मिळालं. आता ही I1 ची व्हॅल्यू आपण कुठेतरी या इक्वेशन मध्ये पुट करण्यासारखं आपण ह्याची अरेंजमेंट करून घेऊ, किंवा I2 ची पण आपण पुट करू शकतो, पण तो डिनॉमिनेटर मध्ये 2 जाईल. आपण काय करू, I1 ला इकडे घेऊ आणि या 6 ला काय करू, इकडे घेऊन येऊ. म्हणजे I1 काय होईल, पॉझिटिव्ह होईल आणि 6 काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे I1 इज इक्वल टू 2I2 मायनस 6. बघा I2 ची किंमत आपल्याला I1 ची किंमत आपल्याला I2 च्या फॉर्म मध्ये मिळाली. आता इथून पुढे तुमच्या लक्षात आलंच असेल, आता I1 ची किंमत आपण इक्वेशन नंबर 3 किंवा 4 मध्ये कुठेही एका जागेवर ठेवून काय करू शकतो, काढू शकतो. तर आता सिंपली आपण I1 ची किंमत काय करू, हे जिथं 13 आलेलं आहे 4 या इक्वेशन मध्ये ठेवून बघू. बघा फोर्थ इक्वेशन काय होतं, 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2. इथे I1 आहे, तर ह्या I1 च्या जागेवर आपण काय करणार आहोत, या I1 ने आलेली जी इक्वेशन आहे ती इक्वेशन मधली किंमत आपण ठेवणार आहोत. काय आहे इक्वेशन बघून घ्या, मला स्पेस कमी आहे त्यामुळे इथे लक्ष द्या. या इक्वेशनला पाहत पाहत आपण तो चेंज करणार आहे. 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2. बघा 12 काय करतोय आपण, ही I1 ची किंमत पुट इन इक्वेशन 4 मध्ये ठेवतोय. 12 इन ब्रॅकेट I1, तर I1 च्या जागेवर मी काय ठेवणार आहे, 2I2 मायनस 6. 2I2 मायनस 6 प्लस I2 प्लस I2 ब्रॅकेट क्लोज. पुन्हा हे पुढचं प्लस 2I2 प्लस 2I2 इज इक्वल टू 13. बघा आता एकच इक्वेशन आलं आणि सगळीकडे काय आलेलं आहे, I2 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 आलेला आहे. आता ह्याला सॉल्व्ह केलं की माहिती तुम्हाला उत्तर येणार आहे. बघा सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करू. 12 इंटू 2. पहिले काय करा, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 12 इंटू 2 आणि नाही आपण काय करू, 2I2 आणि हे I2 म्हणजे एकूण किती होतील, 3I2. ह्याचं पण ऍडिशन करून घेऊ, आणखी सोपं होईल. 3I2 मायनस 6 प्लस 2I2 इज इक्वल टू 13. काय केलं मी, हे एक I2 आणि इथले 2I2 असे मिळून काय लिहिले, 3I2. 12 3 जा 36I2 मायनस 12 6 जा 72 प्लस 2I2 is equal to 13 as it is.
बघा परत इकडं 36i2 आहे आणि इथे 2i2 आहे. यांचं काय होणार आहे ऍडिशन. 36i2 आणि 2i2 म्हणजे काय होईल 38i2. 38i2. आता हे 72चं इकडे काय काम नाहीये. आपण हे 72 ला काय करू तिकडे नेऊन देऊ. म्हणजे 72 काय होतील इकडे निगेटिव्ह आहेत तर तिकडे जाऊन काय होतील पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या 13 मध्ये काय होतील ऍड होतील आणि 13 प्लस 72 म्हणजे काय होईल 85. मग इथं आलं 85. आता हे 38 आपल्याला तिकडे काय न्यायचं आहे डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं आहे. मग I2 इज इक्वल टू 85 अपॉन 38 हाच तुमचा काय आहे करंट आलेला आहे. मग आता सिंपली I2 ची किंमत आपण या I1 च्या आलेल्या इक्वेशन मध्ये ठेवून सिंपली आपण ती किंमत काढू शकतो. आता ह्याचं अप्रॉक्सिमेट डिव्हिजन येईल 2.23 असं जवळपास येईल. तुम्ही ते करा. जास्तीत जास्त करेक्ट आन्सर आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2.23 बरोबर आहे. तर एवढे येईल. पुढे व्हॅल्यू येते 7 वगैरे काहीतरी येईल पुढे. आता ही किंमत I2 ची किंमत आपण एक काढली पण आपल्याला I1 ची पण किंमत काढायची आहे. तर I1 चं इक्वेशन आपण आधीच काढलेलं आहे. आपण ही किंमत काय करू इथे पुट करू. I1 इज इक्वल टू 2 इंटू I2 2 इंटू 2.23 -6 बघा